सर्वांना शुभ सकाळ. विद्यार्थी मित्रांनो, आयोनिक इक्विलिब्रियम या टॉपिकमधला आज आपल्याला शेवटचा पॉइंट बघायचा आहे. पाठीमागच्या लेक्चरला पण सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट यांच्यामधली रिलेशन्स पाहिली वेगवेगळ्या सॉल्टसाठी. म्हणजे सॉल्टचे प्रकार, स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टचे प्रकार वेगवेगळे होते बघा. AgCl हा एका प्रकारातला, PbI2 एका प्रकारातला, AlOH थ्राईस एका प्रकारातला, Ca3PO4 याचा प्रकार वेगळा होता. आणि याच्यासाठी सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट यांच्यामध्ये रिलेशन्स आपण मागच्या लेक्चरला पाहिलेली आहे. त्याचबरोबर आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे काय हाही फरक बघितला आणि त्यांच्यामधल्या रिलेशननुसार सोल्युशनचं नेचर काय असेल हे आपण पाहिले आहे. जसं की आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट एक सारखा असेल तर त्या सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो आणि अशा सोल्युशनमध्ये सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट झालेला असतो हे आपल्याला माहिती आहे. तसंच आयोनिक प्रॉडक्ट जेव्हा ग्रेटर होईल तेव्हा सोल्युशन हे सुपर सॅच्युरेटेड असतं आणि प्रेसिपिटेशन बघायला मिळतं. त्याचबरोबर आयोनिक प्रॉडक्ट हा सोल्युबिलिटी प्रॉडक्टपेक्षा लेस असेल तर असं सोल्युशन अनसॅच्युरेटेड असतं आणि त्या सोल्युशनमध्ये प्रेसिपिटेशन पॉसिबल नाही हे आपण ओळखू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या रिलेशन नंतर आपल्याला जो शेवटचा पॉइंट बघायचा आहे तो आहे कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट हा एक महत्वाचा आहे आणि सोपा असा पॉइंट आहे. कॉमन आयन इफेक्ट. हा कॉमन आयन इफेक्ट काय, प्रत्यक्ष आपण एक उदाहरण घेऊन पाहूया. मी एक असं सोल्युशन कन्सिडर करतो की ज्याच्यामध्ये वीक ऍसिड आहे CH3COOH. तुम्हाला माहित आहे हे ऍसिड कसं आहे, वीक ऍसिड CH3COOH. Weak acid in aqueous solution it dissociates to form CH3CO minus ions plus H plus ions. Aqueous solution मध्ये हे weak acidic acid acetate ion आणि H plus ion प्रोड्यूस करेल. समजा याच सोल्युशन मध्ये मी एक सॉल्ट ऍड केला, त्याचं ऍक्युअस सोल्युशन ऍड केलं आणि तो सॉल्ट आहे CH3COONA. CH3COONA हा सॉल्ट आहे ज्याला आपण सोडियम ऍसिटेट असतो. म्हणून हा सॉल्ट कम्प्लिटली आयोनाइज होईल आणि आयन तयार करेल CH3CO मायनस प्लस Na प्लस. आहे वीक ऍसिड, आहे सॉल्ट. वीक ऍसिडचं डिसोसिएशन होतं, याच्यामध्ये डबल एरोने दाखवलाय, तर सॉल्ट कम्प्लिटली आयोनाइज होतो म्हणून सिंगल ऍर. हे दोन्हीही वीक ऍसिड आणि सॉल्ट एकत्र आहेत, ऍक्युअस सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केले आहे. तुमच्या असं लक्षात येईल की एकाच सोल्युशन मध्ये जेव्हा ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेट आपण ऍड करू, त्याचं ऍक्युअस सोल्युशन तयार करू, त्यावेळी हा वीक असल्यामुळं याचं इनकम्प्लीट आयोनायझेशन होईल, डिसोसिएशन होईल, ऍसिटेट आयन्स तयार झाले. हाही पाण्यामध्ये ऍसिटेट आयन आणि Na प्लस आयन तयार करेल. एकाच सोल्युशन मध्ये यांनी कमी प्रमाणात ऍसिटेट आयन तयार केले, यांनी मात्र कम्प्लीट ऍसिटेट आयन तयार केलेले. म्हणून एकाच सोल्युशन मध्ये आपल्याला कोणते आयन्स कॉमन दिसतात, तर ऍसिटेट आयन कॉमन दिसतात. आपण ऍसिटेट आयन तयार करतोय आणि हा पण ऍसिटेट आयन तयार करतो, म्हणून हे आयन कॉमन आहे. आणि एकाच सोल्युशन मध्ये या कॉमन ऍसिटेट आयनची संख्या, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला वाढलेलं दिसतं. यांनी जरी ऍसिटेट आयन कमी केलेले असतील तयार, तरी हा मात्र कम्प्लीट आयन तयार करतोय. म्हणून सगळ्यात
जास्त कॉन्सन्ट्रेशन कोणत्या आयनांचं एकाच सोल्युशन मध्ये आपल्याला दिसतंय, तर या कॉमन ऍसिटेट आयनांचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जास्त दिसते. आता या वीक ऍसिडचं डिसोसिएशन होते, म्हणून या वीक ऍसिडसाठी आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहिता येतो. तो डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा रिप्रेझेंट करायचा, के. हा डिसोसिएशन कॉन्स्टंट वीक ऍसिडचा आहे म्हणून के इज इक्वल टू डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या डेफिनेशन नुसार रिलेशन लिहिता येईल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3CO मायनस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएटेड CH3COOH. आता हा वीक असल्यावर मी तरी तो वीक आहे स्ट्रॉंग. हा वीक असल्यामुळं याचे फारच थोडे मॉलिक्यूल डिसोसिएट होतात, बरेचसे मॉलिक्युल्स तसेच शिल्लक राहतील. म्हणून याचा जेव्हा आपण डिसोसिएशन कॉन्स्टंटचा विचार करतो तेव्हा हे आयन फार थोड्या प्रमाणात तयार झालेले असतील आणि बाकीचा हा तसाच शिल्लक असेल. पण या दोन्हीमध्ये काय आहे, इक्विलिब्रियम निर्माण झालेला आहे. या दोन्हीमध्ये इक्विलिब्रियम निर्माण झालेला आहे, म्हणून आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के लिहिला. आणि हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के इट इज ऑलवेज मेंटेन्ड कॉन्स्टंट. इट इज ऑलवेज मेंटेन्ड कॉन्स्टंट. मग आता तुम्ही असं विचार केला बघा, या आयनांची संख्या किंवा या आयनांची संख्या किंवा यातल्या कुठल्याही कॉन्सन्ट्रेशनची किंमत जर चेंज होत असेल तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट मेंटेन राहील का, राहणार नाही. बट दिस के इज ऑलवेज मेंटेन कॉन्स्टंट. के हा नेहमी कसा केप्ट केला जातो, कॉन्स्टंट मेंटेन केला जातो. हे लक्षात असलं पाहिजे आपल्याला. पण आता इथं काय झालंय, तर ही दोन सोल्युशन्स एकत्र ऍक्वियस सोल्युशन त्याचं तयार केल्यामुळं या कॉमन ऍसिटेट आयनांची संख्या वाढलेली आहे. कॉमन ऍसिटेट आयनांची संख्या वाढली म्हणजे कशाची किंमत वाढली, इथं या CH3CO मायनस आयनांची संख्या वाढली. मग ही जर संख्या वाढली, याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, तर हा के कॉन्स्टंट राहील का, राहणार नाही. पण के तर आपल्याला कॉन्स्टंट मेंटेन असलेला ठेवायचा आहे. तो कसा मेंटेन राहत असेल के कॉन्स्टंट, पण के कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी याची किंमत वाढली पाहिजे. याची किंमत वाढलेली आहे आता या कॉमन ऍसिटेट आयनामुळे. याची किंमत वाढल्यामुळं के बदलू शकतो, पण के तर ऑलवेज कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट किंवा याची किंमत किंवा याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, ते कमी करण्यासाठी याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे, किंवा एकतर याचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं पाहिजे किंवा याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला वाढवलं पाहिजे, जेणेकरून हा के काय होईल, कॉन्स्टंट होईल. आणि हे करण्यासाठी याच्यातले हे कॉमन ऍसिटेट आयन्स जे दोन्हीही इलेक्ट्रोलाइट मध्ये आहे, हे कॉमन ऍसिटेट आयन्स कशाबरोबर कंबाईन होतात, या H प्लस आयनाबरोबर कंबाईन होतात आणि काय तयार करतील, हे तयार करतील ऍसिटिक ऍसिड तयार करतील. याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतील आणि म्हणून ते कॉन्स्टंट राहील. आता या दोन्हीमध्ये इक्विलिब्रियम राईट हँड साईडला आहे. आपणाला पुन्हा हे कॉमन आयन्स याच्याबरोबर कंबाईन झाले, इक्विलिब्रियम विल शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट हँड साइड फॉर्मिंग acetic acid and like this. Common CH3CO minus ions, they combine with H plus ions forming CH3COOH, forming CH3COOH. These are the common acetate ions in both the electrolytes.
So what happened? To maintain the Ka constant, the common acetate ion combines with H plus ions, forming again acetic acid. So concentration of this acetic acid will be increased. So increased concentration of acetic acid, it suppresses the increased concentration of CH3COO, and that's why Ka will be maintained constant. मग आता हे तयार झालं की याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. कुठपर्यंत कॉन्सन्ट्रेशन वाढेल? जेणेकरून हा के कॉन्स्टंट राहील. म्हणून या दोन इलेक्ट्रोलाइट्स मध्ये जे कॉमन आयन्स आहेत त्या कॉमन आयनाचा इफेक्ट काय झाला? या कॉमन आयनामुळे पुन्हा जे वीक इलेक्ट्रोलाइट होतं ते वीक इलेक्ट्रोलाइट पुन्हा तयार झालं. अगोदरच हे वीक आहे, त्याचे बरेचसे मॉलिक्युल अगोदर शिल्लक आहे, अनडिसोसिएटेड आहे, पुन्हा आणखी ते तयार झालं. म्हणजे याची डिग्री ऑफ डिसोसिएशन जे आपण अल्फाने डिनोट केलेली डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे डिसोसिएशन होण्याचं प्रमाण हे आणखी कमी केलं, त्याला सप्रेस करणं असं. वीक ऍसिड किंवा वीक इलेक्ट्रोलाइटची डिग्री ऑफ डिसोसिएशन कशामुळे कमी झाली, कशामुळे सप्रेस झाली? तर याच्यामध्ये आपण आणखी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड केला की ज्याच्यामध्ये याच्यासारखेच कॉमन आयन्स आहेत आणि त्या कॉमन आयनामुळे वीक इलेक्ट्रोलाइटची डिग्री ऑफ डिसोसिएशन डिक्रीज होत असेल, सप्रेस होत असेल, तर त्या इफेक्टला काय म्हणायचं? कॉमन आयन इफेक्ट. बघा लक्षात येतो का कॉन्सेप्ट? मी डेफिनेशन तयार करू का? मग दी सपरेशन ऑफ म्हणजे डिक्रीज, दी सपरेशन ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन of weak electrolyte by the addition of strong electrolyte into it containing common ion is called common ion effect. या इफेक्टला काय म्हणायचं? कॉमन आयन इफेक्ट असं म्हणायचं. लक्षात आला का हा कन्सेप्ट? आता तुम्ही म्हणाल या वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये दुसरा कुठलाही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड केला, पण कंडिशन काय आहे? या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये काय असलं पाहिजे? याच्यात जे आयन्स आहेत त्यापैकी एखादा आयन कॉमन असला पाहिजे, मग आपल्याला कॉमन आयन इफेक्ट घ्यायला. मी दुसरं एक उदाहरण सांगतो म्हणजे आणखी तुम्हाला क्लिअर होईल. दुसरं उदाहरण, मी आता दुसऱ्या प्रकारचा वीक इलेक्ट्रोलाइट घेतला NH4OH. तुम्हाला माहिती आहे हा वीक बेस आहे. वीक इलेक्ट्रोलाइट याला आपण वीक बेस. वीक असल्यामुळे डिसोसिएशन होईल याचं NH4 प्लस प्लस OH मायनस आहे असे आहे. त्यावर डबल एरो दाखवला इथं, हाफ हेडेड एरो इंडिकेटिंग डिसोसिएशन. बराचसा वीक इलेक्ट्रोलाइटचे मॉलिक्यूल तसेच अनडिसोसिएटेड फॉर्म मध्ये राहतील. याच्याच ॲक्वियस सोल्युशन मध्ये मी काय ऍड केलं? हा सॉल्ट ऍड केला. कोणता? NH4Cl. हा सॉल्ट आहे. तो कसा आहे? त्याचं नेचर आहे स्ट्रॉंग आणि हा सॉल्ट आहे म्हणून याचं आयोनायझेशन कंप्लीट होईल. NH4 प्लस प्लस Cl. आता तुमच्या लक्षात येईल की याच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये मी असा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड केलाय की ज्याच्यामध्ये याच्यात असणारा एखादा आयन कॉमन आहे. कोणता कॉमन आयन दिसतो तुम्हाला? NH4 प्लस दोन्हीमध्ये आहे म्हणून त्याला कॉमन आयन असं म्हणायचं. आता हा वीक आहे म्हणून याच्या बाबतीत आपण डिसोसिएशन ही टर्म वापरतो आणि त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहितो. हे आपल्याला माहित आहे. यांच्या बाबतीत आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहिता येत नाही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत. हे मी सुरुवातीला सांगितलेलं होतं.
होतं. वीक इलेक्ट्रोलाइटचा डिसोसिएशन कॉन्स्टंट रिप्रेझेंट केला के, ज्या अर्थी हा वीक बेस आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट के बी, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. के बी इक्वल टू यासाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएटेड NH4OH. आता ही दोन सोल्युशन्स एकत्र आहेत असा विचार केला तर कोणत्या आयनाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल? एकत्रित दोन्हीच्या NH4 प्लस आयनाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. म्हणजे या इक्वेशनच्या विचारात घेतलं तर हे कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल म्हणून केबी कॉन्स्टंट राहील का? केबी कॉन्स्टंट राहणार नाही. बट केबी इज ऑलवेज केप्ट कॉन्स्टंट. इट इज ऑलवेज मेंटेन कॉन्स्टंट. मग हा कॉन्स्टंट मेंटेन होण्यासाठी याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पाहिजे किंवा याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं एकत्रित सोल्युशन मध्ये हे तरी कमी केलं पाहिजे. मग कसं हे कमी कसं करायचं? याचं कॉन्सन्ट्रेशन कमी कसं करायचं? तर याचं कॉन्सन्ट्रेशन सप्रेस करायचं. दुसऱ्याचं वाढवायचं म्हणजे त्याचं कमी करायचं. दुसऱ्याचं वाढवतो म्हणजे कशाचं वाढवतो? याचं वाढवतो. याचं वाढवलं की याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. त्याला सपरेशन म्हणायचं. एकामुळं दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणं याला काय म्हणायचं? सपरेशन असं म्हणायचं. मग याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी हा पुन्हा तयार करावा लागेल. तो तयार होतो. मग कसा तयार होईल? तर हे कॉमन दोन्ही मधले NH4 प्लस आयन्स पुन्हा याच्या बरोबर कंबाईन होतात OH मायनस बरोबर. एक्सेस ऑफ NH4 प्लस आयन्स they combines with OH minus ions and again forms NH4OH. ते काय तयार करतील? NH4OH तयार करतील. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन हा तयार झाला की वाढेल, ऑटोमॅटिकली NH4 चं कॉन्सन्ट्रेशन सप्रेस होईल, डिक्रीज होईल, जेणेकरून हा केबी आपल्याला कॉन्स्टंट राहिलेला दिसेल. मग आता या रिॲक्शन मुळे काय इफेक्ट झाला? तर मूळचं NH4OH जे वीक इलेक्ट्रोलाइट होतं, अनडिसोसिएटेड होतं, ते आणखी तयार झालं अनडिसोसिएटेड फॉर्ममध्ये. म्हणजे याचं डिसोसिएशन आपण सप्रेस केलं. त्याला डिसोसिएशन अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स वाढवले, अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स आपण वाढवले म्हणून याचं डिसोसिएशन आणखी कमी झालं. डिग्री ऑफ डिसोसिएशन सप्रेस झाली. त्या इफेक्टला काय म्हणतो आपण? कॉमन आयन इफेक्ट असं म्हणते. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इट इज सप्रेस्ड बाय एडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन इज कॉल्ड कॉमन आयन इफेक्ट. तुमच्या हा कॉमन आयन इफेक्ट व्यवस्थित लक्षात आलेला असेल. कशाला कॉमन आयन इफेक्ट म्हणायचं ते? आता हा कॉमन आयन इफेक्ट बघा आपल्याला स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट याची डिग्री ऑफ डिसोसिएशन कमी करताना दिसतो. याचा इफेक्ट स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट वरती सुद्धा होत असतो. मी स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतला AgCl. AgCl हा स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. तो जेवढा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईल त्याचे कम्प्लीट आयन तयार करतील. हे त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन असेल आणि Ag+Cl मायनस असे आयन्स तयार. याचा डिसोसिएशन इक्विलिब्रियम मी दिला. डिसोसिएशन इक्विलिब्रियम स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टचा KSP च्या स्वरूपात लिहितो आपण. KSP इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट जर याला अप्लाय केला तर इथं कशाची व्हॅल्यू येईल? AgCl. KSP च्या रिलेशन मध्ये हे आपण दिलंय का? नाही. बघा मी काय सांगतो, स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट KSP च्या फॉर्म मध्ये आपण दिलं.
आता मी अगोदर असेल मी तर KST लिहित नाही, फक्त डिसोसिएशन कॉन्स्टंटच लिहितो. डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा लिहावा लागेल? लॉग मास ऍक्शन नुसार तर असा लिहावा लागेल के. आता मग आपण काय केलं होतं की याचं कॉन्सन्ट्रेशन हे एक्सेस असतं स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट मध्ये, ते कॉन्स्टंट असतं, हे कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट, म्हणून याचं KSTचं रिलेशन असं लिहिलं होतं KST इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. हे कॉन्स्टंट गृहीत धरलं कारण ते एक्सेस आहे, तो बराचसा तसाच शिल्लक राहतोय सोल्युशन मध्ये अनडिसोसिएटेड फॉर्म, म्हणूनच त्याला आपण काय म्हटलंय स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. पण डिसोसिएशन कॉन्स्टंट पहिल्या त्याची याच्या अगोदरच्या स्टेपमध्ये आपण असा लिहिलेला. आता ह्या स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट मध्ये आपल्याला हा के पण कॉन्स्टंट मेंटेन करायचा आहे. जर आपण या सोल्युशन मध्ये आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला AgNO3 सारखा, AgNO3 हा AgNO3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असा पाहिजे की याच्यातला एकतरी आयन याच्यात पाहिजे, कॉमन पाहिजे, तो मात्र आयनाइज. Ag प्लस प्लस NO3 मायनस Ag प्लस प्लस NO3 मायनस असे याचे आयन असतात. आता याला काय आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहिता येत नाही कारण त्याचं आयोनायझेशन झालं. AgNO3 याच्यामध्ये ऍड करण्यामुळं काय झालं तर कॉमन Ag प्लस आयनाची संख्या एक्सेस, आणि ही एक्सेस झालेली संख्या याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला इन्क्रीज झालेलं दाखवते आणि के कॉन्स्टंट राहत. पण के कॉन्स्टंट मेंटेन करायचं आहे, मग काय होईल? के कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी याचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं लागेल, म्हणजे याचं डिक्रीज दिसेल. मग हे कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल तर कॉमन आयन्स याच्याबरोबर कंबाईन, कॉमन आयन्स म्हणजे Ag प्लस आयन्स कशाबरोबर कंबाईन होतील? Cl मायनस आयनाबरोबर कंबाईन होतील आणि पुन्हा वीकली डिसोसिएटिंग AgClच तयार झालेला दिसेल. म्हणजे कॉमन Ag प्लस आयनामुळे पुन्हा AgClचे अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल तयार झाले आणि मग याची डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा डिसोसिएशन कमी झालं, डिक्रीज झालं, सप्रेस झालं. या सपरेशनला कॉमन आयन इफेक्ट असं म्हणायचं. तो कशामुळे दिसला? कॉमन Ag प्लस आयन, कॉमन Ag प्लस आयनामुळे दिसला. या इफेक्टला कॉमन आयन इफेक्ट असं म्हणायचं. जवळपास आपली 3 उदाहरणं झाली कॉमन आयन इफेक्टची, बरोबर आहे. या 3 उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही वीक इलेक्ट्रोलाइटची डिग्री ऑफ डिसोसिएशन सप्रेस होण्याचा जो इफेक्ट आहे तो कॉमन आयनामुळे होतो आणि त्याला कॉमन आयन इफेक्ट असं आपण म्हटलेलं आहे. आता एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो तर असा बघा, डिफाइन कॉमन आयन इफेक्ट, एक्सप्लेन इट विथ एक्झाम्पल. एक्सप्लेन इट विथ एक्झाम्पल. एक्झाम्पल घेऊन हा एक्सप्लेन करा असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आय थिंक तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल आणि डेफिनेशन पण समजली असेल. मित्रांनो, इथं आपला हा आयोनिक इक्विलिब्रिया तसं पाहिलं तर समजून घेतला तर सोपा टॉपिक आज आपण इथं कंप्लीट करतोय. आणि या आयोनिक इक्विलिब्रियामध्ये जर तुम्ही पुस्तकातला हा टॉपिक जरी व्यवस्थित वाचला तरी तो तुम्हाला आणखीन क्लिअर होऊन जाईल. जर काही अडचणी असतील तर मी सांगितल्याप्रमाणे याची YouTube लेक्चर्स काय असतील तर ती बघा. तरी समजत नसेल तर फोन करून मला एखादी तुमची अडचण शंका असेल ती विचारली तरी चालू शकेल. आता या टॉपिकमध्ये
आपल्याला महत्त्वाचे काय पॉईंट लक्षात ठेवावे लागतील. तर याच्यामध्ये बघा, आपणाला इलेक्ट्रोलाइट्स बघावे लागतील. स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स कुठले आहेत ते. त्याचबरोबर डिग्री ऑफ डिसोसिएशन, डिग्री ऑफ डिसोसिएशनवरती इफेक्ट करणारे घटक काय आहेत. ऑसवर्ड डायल्युशन लॉ याच्यातले महत्वाचे आहेत. पीएच कन्सेप्ट महत्वाचा आहे. हायड्रोलिसिस कन्सेप्ट महत्वाचा आहे. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कन्सेप्ट महत्वाचा आहे. बफर सोल्युशन कन्सेप्ट महत्वाचा आहे. शेवटी हा कॉमन आयन इफेक्ट महत्वाचा आहे. आणि त्या पॉइंटच्या वेळी तुम्हाला त्याच्यावरती कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे पण मी एक्सप्लेन केलेले आहे. मित्रांनो, हा टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित केला तर या टॉपिकमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स करू शकता. याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत, खूप सोपे प्रॉब्लेम्स आहेत. पुस्तकात अगोदर सोडवून दिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते व्यवस्थित वाचा. कसे सॉल्व्ह केलेले आहेत हे समजतात का बघा. नसतील समजत मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा ऑफलाईन आपलं कॉलेज सुरू होईल तेव्हा मी एक्सप्लेन करेन, किंवा जर नाहीच झालं तर आपल्याला याच पद्धतीची लेक्चर्स प्रॉब्लेमवरती सुद्धा घेता येईल. त्याबद्दल काही काळजी नसावी. आयोनिक इक्विलिब्रियम हा टॉपिक. त्यानंतर मला एक दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करायची आहे आणि त्या टॉपिकची इंट्रोडक्शन आपल्याला पाहायची आहे. मित्रांनो, त्या टॉपिकचे नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्या टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तुमच्या साधारण हा 5 नंबरचा टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आणि या टॉपिकच्या बाबतीत जर बघितलं तर हा डिस्क्रिप्टिव्ह टॉपिक आहे. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कंडक्टन्स, रेजिस्टन्स, कंडक्टिव्हिटी, रेजिस्टिव्हिटी हा थोडासा पार्ट कंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंडक्शनच्या बाबतीत पाहायचं आहे. त्यानंतर इथे थोडासा संदर्भ इलेक्ट्रोलाइटचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रोलिसिस किंवा इलेक्ट्रोलिसिस आहे. गॅल्व्हॅनिक व्होल्टाइक सेल्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोड्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत. त्यांचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर EMF म्हणजे काय, EMFचं मेजरमेंट कसं करायचं तो एक पार्ट आपल्याला बघायचा आहे. आणि शेवटी याच्यामध्ये EMF सिरीज ही एक पाहायची आहे. सर्वसाधारणपणे या टॉपिकमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते मी सांगितलं. या टॉपिकमधल्या काही कन्सेप्ट्स जे आहेत त्याचा थोडासा संदर्भ तुम्हाला 11वी मध्ये एक आलेलाच आहे. 11वी मध्ये कुठं तर 11वी मध्ये तुम्ही रेडॉक्स रिएक्शन हा एक टॉपिक शिकलेला आहे. रेडॉक्स रिएक्शन ज्याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिएक्शन यांच्या डेफिनेशन्स बघितलेल्या आहेत. शिवाय या रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स कशा करायच्या त्या बॅलन्स करण्याची पद्धती तुम्ही मित्रांनो पाहिलेल्या आहेत. या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला सुरुवातीची इंट्रोडक्शन बघत असताना पाहायचं आहे. की तुम्ही अशा दैनंदिन जीवनामध्ये डेली या वेगवेगळ्या सेल्सच्या स्वरूपामध्ये रेडॉक्स रिएक्शन अनुभवत असतात, पण आपल्याला त्याची माहिती नसते. की उदाहरणार्थ
आपल्या घड्याळामध्ये सेल्स असतील, रेडिओमध्ये सेल्स असतात, मोबाईलमधली बॅटरी असते. या लक्षात ठेवा ड्राय सेल्स आहेत. या कशा आहेत? ड्राय सेल्स आहेत. आणि ड्राय सेल्स मध्ये आपल्याला ज्या रिॲक्शन्स घडतात त्या रिॲक्शन्स आहेत रेडॉक्स रिॲक्शन्स. या रिॲक्शन्स कोणत्या आहेत? रेडॉक्स रिॲक्शन्स. याचा अर्थ इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतच असतं. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक प्रकार आपल्याला रेडॉक्स रिॲक्शनचा कुठं दिसतो? तर आपण जे वेगवेगळ्या पद्धतीनं इलेक्ट्रोलिसिस करतो. इलेक्ट्रोलिसिस उदाहरणार्थ आपल्याला आपले जे ऑर्नामेंट्स असतात किंवा दागिने असतात, या ऑर्नामेंट्सवरती किंवा दागिन्यावरती आपल्याला दुसऱ्या एखाद्या मेटलचं प्लेटिंग करायचं असेल, साधारण तुम्ही त्याला 1 ग्रॅमचे दागिने वगैरे असं म्हणत असता. हे 1 ग्रॅमचे दागिने अगदी प्रेसियस मेटल गोल्डचे वगैरे असतीलच असं नाही, दुसऱ्या एखाद्या मेटलचे असतील जे नॉन प्रेसियस आहे. पण या मेटल्सवरती जेव्हा प्रेसियस मौल्यवान धातू गोल्ड सारखा याचं जेव्हा प्लेटिंग केलं जातं, एका मेटलवरती दुसरा मेटल प्लेट करणं, हे कोणत्या क्रियेने होतं? इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रो रिफायनिंग असतं, म्हणजे मेटलचं प्युरिफिकेशन करणं, प्युअर फॉर्म मध्ये मेटल मिळवणं, त्याला इलेक्ट्रो रिफायनिंग. ही सुद्धा इलेक्ट्रोलिसिसची क्रिया असते. किंवा एखादा इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट करायचा त्याच्या आयनामध्ये, डिसोसिएट करायचा, तर बऱ्याचशा डिसोसिएशनच्या क्रिया ह्या इलेक्ट्रोलिसिस प्रकारातच येतात आणि त्या पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवत असतो. इलेक्ट्रोलिसिस एक रेडॉक्स रिॲक्शनच आहे. इलेक्ट्रोलिसिसच्या क्रिया ह्या रेडॉक्स रिॲक्शनच आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ड्राय सेल्स असतील किंवा अशा प्रकारच्या इलेक्ट्रोलिसिस सारख्या प्रोसेस असतील की ज्यांच्यामध्ये ह्या रेडॉक्स रिॲक्शन घडत असतात. या रेडॉक्स रिॲक्शन मध्ये एनर्जीच्या वेगवेगळ्या फॉर्मचं ट्रान्सफॉर्मेशन एकमेकांमध्ये झालेलं दिसतं. कसं सांग? ज्या ड्राय सेल्स असतील त्या ड्राय सेल्स मध्ये काही केमिकल्स भरलेले असतात आणि ह्या केमिकल्स मध्ये ज्या रिॲक्शन्स होतात त्या रेडॉक्स रिॲक्शन असतात. आणि या ड्राय सेल्स मध्ये ही केमिकल्स कंझ्युम होतात, वापरली जातात आणि त्यांच्यापासून आपल्याला काय मिळते? एनर्जी. म्हणजे ड्राय सेल्स मध्ये जी केमिकल्स आहेत त्या केमिकल्स मध्ये केमिकल एनर्जी असते. याच्यामध्ये काय असते? केमिकल एनर्जी स्टोअर केलेली असते. जेव्हा या ड्राय सेल्समध्ये केमिकल एनर्जी किंवा केमिकल्स वापरली जातात तेव्हा त्या ड्राय सेलचा आपण उपयोग कशा दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी करत असतो. म्हणजे ड्राय सेल जेव्हा वापरली जाते तेव्हा केमिकल्स कंझ्युम होतात. मग रेडिओ असेल तर रेडिओ ऐकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बॅटरीमध्ये ड्राय सेल वापरत असतो आपण टॉर्चमध्ये, तर त्या ड्राय सेलमध्ये जी केमिकल्स आहेत त्या केमिकल्सचा उपयोग किंवा त्यांच्यातल्या केमिकल एनर्जीचा उपयोग आपण कशासाठी करतो? आपल्याला लाईट मिळवण्यासाठी करतो. मोबाईलमध्ये आपल्याला वेगवेगळे फंक्शन्स आपण वापरत असतो, इलेक्ट्रिकल एनर्जी होतो. म्हणजे या ड्राय सेल्स काय करतात? त्यांच्यामध्ये स्टोअर केलेली केमिकल एनर्जी दे विल कन्वर्ट्स इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तुमचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस कन्वर्शन ऑफ केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी it is studied in electrochemistry. It is studied in electrochemistry.
Another thing is in case of electrolysis, what happens? समजा आपल्याला आपण NaCl सोडियम क्लोराईड याचं ॲक्वियस सोल्युशन घेतलं, सोडियम क्लोराईडचं ॲक्वियस सोल्युशन घेतलं किंवा प्युअर फॉर्ममधला सोडियम क्लोराईड घेतलं, प्युअर सोडियम क्लोराईड, मीठ ज्याला आपण म्हणतो किंवा कॉमन सॉल्ट ज्याला आपण म्हणतो, हा कॉमन सॉल्ट जर आपण मेल्ट केलं, फ्यूज केलं आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली, तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं? NaCl जे आहे, जे फ्यूज केलंय त्याचं डिकम्पोजिशन ही केमिकल रिॲक्शन आहे. म्हणून ह्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन डिकम्पोजिशन रिॲक्शन घडवण्यासाठी झालं. म्हणजे काय झालं बरं, इथं इलेक्ट्रोलिसिस मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून आपण डिसोसिएशन रिॲक्शन घडवली, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये झालं. इंटरकन्व्हर्शन ऑफ केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी or electrical energy into chemical energy is studied in electrochemistry. So it is a branch of physical chemistry that deals with interrelationship between chemical energy and electrical energy. It is studied in electrochemistry. आपल्याला नेक्स्ट एक पॉइंट पाहायचा आहे, कंडक्शन काय प्रकार आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.